नमस्कार बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 32वी आणि कथा ऐकणार आहोत. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस वामनराव वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखं होई. कर्ज घेताना एकदाचं सुख होतं, त्यानंतर ते नेहमी रडवतो, भिकेला लावतो. सावकाराचा माणूस वडील त्याची बडदास्त ठेवीत होते. चांगली भाजी करायला त्यांनी सांगितलं आणि ते शेतावर गेले. आईनंच चहा करून दिला. घरात चहा संपला होता, पण शेजारून मागून आणला. चहानंतर आईनं त्याला आंघोळीचं गरम पाणी दिलं. त्यानं आंघोळ केली, पण स्वतःचं धोतर धुतलं नाही. त्याचं ओंगळ धोतर माझ्या पवित्र आईला धुवावं लागलं. वामनरावांनी सांगितलं, व्याजाचे पैसे तरी द्या. तुम्ही आजचा वायदा केला आहे. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. वडील शांतपणा म्हणाले, आलेलं सारं भात विकलं, नाचण्या विकल्या, त्याचे 25 रुपये आलेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. पैसे काही बुडणार नाहीत. मुलं जरा मोठी होऊ देत, नोकरीला लागू देत. हळूहळू सारं कर्ज फेडून टाकू. वडील अजिजीनं बोलत होते. वामनराव तावानं म्हणाले, ते काही नाही. पैसे घेतल्याशिवाय मी आज हलणार नाही. हे नवीन घर तुम्ही बांधलं, त्यासाठी पैसे होते. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. फक्त सावकाराचं देणं देण्यास पैसे नाहीत काय? पुन्हा माझे वडील शर्मिंदे होऊन म्हणाले, अहो वामनराव, हे कसलं नवीन घर? वर गवताचं छप्पर, मातीच्या भिंती, बायकोचा आग्रह म्हणून बांधलं. गोठा आहे हा. त्यासाठी सुद्धा बायकोच्या पाटल्या मला विकाव्या लागल्या. पण त्या निर्लज्ज कारकुनाला दया आली नाही. तो पटकन बोलून गेला, घर बांधायला पाटल्या विकलात, कर्ज फेडायला बायको विका. हे शब्द ऐकून आईचा संयम सुटला. ती विजेसारखी बाहेर आली. संतापत म्हणाली, चालते व्हा. बायको विकायला सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, खुशाल दंडी पिटा, जप्ती आणा, पण पोरा बाळाच्या देखत असं अभद्र बोलू नका. वामनरावांनी उत्तर दिलं, ठीक आहे, आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. एका बाईनं माझा अपमान केला. याच महिन्यात लिलाव केल्याशिवाय राहणार नाही. वडिलांनी आईची कशी तरी समजूत घालून तिला घरात पाठवलं व 25 रुपये देऊन कारकुनाची रवानगी केली. आई रडत होती. धाकटे भाऊ तिची समजूत घालीत होते. फुलं झाडाला आधार देत होती. बालमित्रांनो, आपल्या वडिलांची ऐपत ओळखून तुम्ही हट्ट करायला शिका बरं का. नाहीतर वडिलांना कर्ज घ्यावं लागेल आणि कर्ज हे फार वाईट असतं. ते घरादाराला पोखरत जातं. वडिलांचा अभिमान गळून पडत असतो आणि म्हणूनच कधीही कर्ज घेऊ नका. तुम्ही सक्षम व्हा, खूप शिका, खूप मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा घेऊया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.